भस्मराज भाऊ तिकोने यांचा अनोखा उपक्रम. लहान मुलांना चंद्रतारे यांचे शिक्षण द्यावे या उद्देशाने हा कार्यक्रम घेण्यात आला. सहसा लहान मुलांनी मोबाईलपासून लांब राहावे हा त्यामागचा उद्देश होता. या कार्यक्रमाची संकल्पना भस्मराज तिकोणे यांची होती. सर्व आयोजन हे वृषाली मुसई यांनी केले, तर सहकार्य कसबा क्रीडा प्रतिष्ठान यांचे होते. अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत प्रतिनिधी संजय धर्मे, पुणे. आपण एक चंद्रग्रहणाचा छान फोटो घेतलेला आहे. याच टेलिस्कोप मधून आज जो आपल्या समोर टेलिस्कोप आलाय त्या टेलिस्कोप मधून घेतलेला हा चंद्राचा फोटो आहे. आणि इथे जी काळपट रेषा दिसतेय ही काळपट रेषा म्हणजे आपल्या पृथ्वीची सावली आहे. आपल्या पृथ्वीची चंद्रावरती पडलेली सावली आपण इथे बघतोय. नेक्स्ट या ठिकाणी आपल्याला दिसतोय खग्रास चंद्रग्रहणामध्ये जसं आपल्याला सूर्यग्रहणाच्या वेळी असा दिसतो, तसा खग्रास चंद्रग्रहणाच्या वेळी चंद्र कधीही पूर्ण काळवंडलेला दिसत नाही. तो थोडाफार असा निळसर असा रंगात दिसतच राहतो. आता लास्ट सप्टेंबर महिन्यामध्ये एक खग्रास चंद्रग्रहण झालं. आता पाहिलं, सप्टेंबर महिन्यात गणपती झाल्याच्या नंतर लगेचच एक चंद्रग्रहण झालं होतं. रात्रीच्या वेळी टीव्हीला वगैरे सगळीकडे दाखवण्यात आलं होतं. तर हे खग्रास चंद्रग्रहणाचाच फोटो आहे. माझं घर जे आहे दुसरं सासवडला, तिथून आम्ही सगळ्यांनी ते खग्रास चंद्रग्रहण पाहिलं होतं पहाटे 4:30. याला पार्शल सोलर इक्लिप्स किंवा दिसतंय तिकडे सगळ्यांना, या बाजूला या ना मध्ये दिसतंय पार्शल किंवा खंडग्रास सूर्यग्रहण याला म्हटलं जातं. मध्ये जे दिसतंय आपल्याला ते खग्रास सूर्यग्रहणासारखंच, पण कंकणाकृती सूर्यग्रहण किंवा अॅन्युलर सोलर इक्लिप्स. म्हणजे आपली हातातली बांगडी जशी असते त्या बांगडीप्रमाणे आपल्याला सूर्याची एक कड दिसत राहते कंटिन्युअसली, आणि पूर्ण चंद्राने सूर्याला झाकलेला असतो.